चला मैत्रिणींनो, बघा आता ते मागचा व्हिडिओ जो बनवला होता आम्ही साफसफाईचा, आता त्याच्या पुढची साफसफाई तुम्हाला दाखवतो आम्ही. कारण तेव्हा आम्ही फक्त ज्या खाली ट्रॉल्या आहेत ते दाखवले होते साफसफाई करून. आता हे वरचे जे आहेत ना आपले कपाटं, त्याची आम्ही तुम्हाला दाखवतो. कारण ही आता आमची राहिली होती. आता ह्या शनिवारी आम्ही हे सगळे काढले डबी, सगळी स्वच्छ करायला. आता हे बघा, याच्या खाली पण जास्त काही घाण नाही आहे. हां, पण बघा आता हे तुम्हाला सर्व दाखवतो आम्ही. हे वरती 2 कपाटं आहेत छोटी छोटी, आपल्या चिमणीच्या शेजारीच केलेली. ही बघा, आता हे सगळे डबे खाली काढले आम्ही. आणि हे बघा, यातलं कापड पण काढलं जे अंथरलेलं होतं. आणि हे बघा, आता हे ओल्या कापडाने पुसलं. सेम जसं खाली स्वच्छ केलं ना ट्रॉल्या, तशाच ह्या पण वरती पण तसंच स्वच्छ केले. आणि ओल्या कापड्याने लिक्विड घेऊन स्वच्छ केलं, त्यानंतर कोरड्या कापड्याने स्वच्छ केलं. आता हा पण आज पण शनिवारच आहे म्हणून आम्ही काढलं हे पण स्वच्छ करायला. कारण सुट्टीच्या दिवशीच जमतं आम्हाला सगळं साफसफाई करायला. कारण जेवणाला वेळ असतो, डब्याची घाई नसते आणि मग एवढी कामं करून घेतो आम्ही. आता हे बघा, काय वर आहे हे आपले कपाटं, पण एवढे असे ऑइली नाही आहे वगैरे. आणि हे जी मैत्रीण ही तुम्हाला दिसतंय ना काळं काळं, ही घाण नाही आहे. हे आमचं पेस्ट कंट्रोल केलेलं आहे, ते लिक्विड लावलेलं आहे, ते आयुर्वेदिक पेस्ट कंट्रोलचं. तर ते म्हणून ते घाण नका समजू तुम्ही. आम्ही ते पुसत पण नाही, कारण ते आहे पेस्ट कंट्रोलचं लावलेलं, म्हणून ते आम्ही राहू देतो. कारण परत कॉक्रोच येणार नाही म्हणून ते एकदा केलेलं आहे आम्ही पेस्ट कंट्रोल वर्षभराचं. तर ते लोक येऊन लावून जातात. ते आपलं लिक्विड असतं, ते असं आपलं थोडं थोडं असं लावून जातात त्याला. आणि ते कोरडं झाल्यावर आपोआप पडतं. पण हे आत्ताच लावून गेला आहे तो, म्हणून ते ओलसर वाटते. ती घाण नाही आहे, तुम्हाला असं घाण वाटेल, पण ते पेस्ट कंट्रोलचं केलेलं लिक्विड आहे ते आपलं. आता हे स्वच्छ कोरडं कापड, हे बघा, आता हे झालं. ओला कापड झाला, कोरडा झाला. आता आपण त्यामध्ये ते कापड जे आपलं आहे ना अंथरायचं, ते त्यात टाकूया ते आपलं. आणि त्याच्यावरती परत ते डबे तसे ठेवतो. आमच्या घरात एवढं काही इंटिरियर नाही केलं आहे, पण सिंपल जे आहेत आपले डबे त्यामध्ये आम्ही भरतो सर्व आणि ठेवतो. असं नाही की पूर्ण इंटिरियर केलं आहे म्हणून आमचं सिंपल आहे किचन पण. त्यामुळे असे एकसारखे डबे वगैरे तुम्हाला दिसणार नाही. आता ह्या डब्यामध्ये चिंच वगैरे, आम्ही प्लास्टिकचे डबे आहेत ना त्यात चिंच भरून ठेवतो. कारण वर्षभराची चिंच आम्ही गावावरून आणली आहे. त्याला आपलं काळं मीठ आणि हिंग लावून ठेवतो की ती खराब नाही होत आणि वर्षभर लागते आम्हाला. यामध्ये हे डबे आहेत डाळीचे, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि ही मिक्स डाळ आहे सगळी. कधी कधी मिक्स वरण करतो आम्ही, त्यामुळे याच्यात सगळ्या डाळी मिक्स आहे. हे 3 डाळी ठेवलेले आहेत. हे हिंग आहे आपलं. आणि ह्या डब्यांमध्ये चिंच आहेत. हे जे 3ही डबे भरले आहेत ना, त्यामध्ये आम्ही चिंच भरून ठेवली. ह्या डब्यांमध्ये चिंच आहे बघा. हे 3ही जे डबे आहेत ना, यामध्ये चिंच आहेत. त्याला आम्ही हिंग, काळं मीठ लावून व्यवस्थित ठेवलं आहेत. कारण वर्षभर मग ती चालते आम्हाला सांबरला लागते. कधी आपण चिंचाची चटणी, गोड आंबट चिंचाची चटणी करतो, भजी वगैरे बनवतो ना, त्याकरता चिंच फार लागते. ही तेलाची बरणी आहे, पण आम्ही ही जास्त वापरत नाही. कारण ही खूप ऑइली होऊन जाते, मग धुवायला खूप जड जाते ती. म्हणून आम्ही हिला आणली आहे, पण ठेवून दिली आम्ही हिला परत तशीच. हिला वापरत नाही आम्ही जास्त. आम्ही स्टीलच्या बरणीमध्येच तेल काढतो आणि एका छोट्या भांड्यात तेल काढतो. बाकी यांना मागे ठेवून देतो, कधीतरी मग काढतो आम्ही ही बरणी. आणि हे काळं मीठ आहे, हे आपलं चाट मसाल्याकरता एक डबा आहे आपला, त्यामध्ये चाट मसाला भरतो. आणि तो जे मागे आहे ते पोळी भाजायचं आहे आमचं. त्याने हात नाही जळत, त्याने पोळी भाजतो. ते लाकडाचं आणलं आहे आम्ही. आणि हे बघा, ही एक आपलं झालं. आता हे वरचं काढतो आहे आम्ही. हा वरचा जो आहे ना कपाट, त्यामध्ये स्टीलचे डबे आहेत. त्यात काही वस्तू नाही आहे फारसे, रिकाम्याच आहेत ते, पण ते ठेवलेत. कधीतरी काही वस्तू जास्तच्या आणल्या की आम्ही भरतो. आणि ती घासून ठेवलेली आहेत सगळी. कारण पेस्ट कंट्रोल केलं होतं, ते जेल लावायच्या आधी आम्ही सगळे स्वच्छ भांडी घासून वगैरे ठेवली होती. आणि साफ करून दिलं होतं त्याला, ट्रॉलीवाल्याला, हे आपल्या पेस्ट कंट्रोलवाल्याला. म्हणून ही डबी सगळी घासायची नाही आहे, फक्त एक कापड मारून ट्रॉल्या स्वच्छ करायच्या. आणि त्या आम्ही 15 दिवसातनं, महिन्यातनं करून घेतो एकदा शनिवारी. आणि एक शनिवार एक करतो, एक शनिवार ते करतो. आता हा दुसरं कपाट आहे वरचं, यामध्ये थोडं रिकामा सामान पण आहे,
पण तो ठेवावा लागतो आपल्याला. आता यात पण बघा हे तुम्हाला लावलेलं जेल दिसते आहेत वर आणि घाण नाही आहे. आता हे तुम्हाला दाखवलं काढून, पण तरी आम्ही हे ओल्या कापडाने एक कापड मारतो, एक सुका कापड मारतो. हे बघा आता आम्ही तर ह्या अशी पद्धतीने स्वच्छ करतो. म्हणजे काय हे नाही आहे त्यामध्ये आम्ही एवढी स्वच्छता, फक्त एक ओलं कापड लिक्विड घेतो आणि पुसतो. तुम्ही कशा करतात मैत्रिणी तेही बघा किंवा कमेंट करा आम्हाला यामध्ये आणि सांगा तुम्ही पण. आता परत आम्ही हे गणपती तर येणारच आहेत, आता परत स्वच्छ करावं लागेल आम्हाला. आमच्याकडे गणपती असतात, 5 दिवसाचे गणपती असतात आणि त्याकरता आम्हाला पूर्ण घर परत स्वच्छ करावं लागणार आहे. आता म्हणून आता पुढच्या महिन्यात नाही करणार आम्ही, आता डायरेक्ट गणपतीलाच स्वच्छ करू आम्ही आमचं किचन. कारण आता पावसाळा पण लागला आहे आणि अजून तर पाऊस आला नाही आहे सध्या, पण पाऊस येईल तर मग ते ओलं ओलं वाटतं ना, म्हणून एवढं काढायलाही कंटाळा येतो किचनमध्ये. म्हणून आता करून घेतो आहे. आता आम्ही डायरेक्ट गणपतीलाच करूया, कारण आमच्याकडे गणपती असतात तेव्हा आम्हाला पूर्ण घर साफसफाई करावं लागतं. कारण बाप्पा घरात येतात आणि त्याकरता छान वाटेल म्हणून घरामध्ये पूर्ण साफसफाई करावी लागते आम्हाला पूर्ण घराची. म्हणून आम्ही आता डायरेक्ट गणपतीलाच करूया हे सगळं. आता हे झालं बघा, हे कोरडंही झालं, कोरड्या कापडानेही झालं पुसून. आणि आता यात काही कापड नाही आमचा अंथरायला. आम्ही आता यात डायरेक्ट आता डबे ठेवूया, कारण हे बघा सुक्या कापडाने कोरडं पुसून घेतलं. लिक्विड आहे त्याला, आपलं जेल लावलेलं आहे त्यात दिसते तुम्हाला. आणि आता हे बघा, हे आपलं आधी आम्ही याच्याने तूप वगैरे काढायचो, हे ते आहे आणि ते आता चालत नाही म्हणून ठेवलं आहे. कारण आता काही तूप आम्ही काढत नाही जास्त करून घरात, कारण इथे दूध बरोबर नाही आहे म्हणून आम्ही बाहेरूनच तूप आणतो आहे. आणि हे रिकामे जे डबे आहेत हे मागे रचून टाकतो, कधी लागतात ना, काही जास्तचं सामान वगैरे आणतो भरायला स्टीलचे, म्हणून त्यात टाकतो सामान. आणि हे आता मागे ठेवतो आणि हे वरच्या ट्रॉली म्हणजे कपाटामध्ये ठेवतो, कारण वर हात जास्त जात नाही, इथे टेबलावरती उभं राहून मग काढावं लागतं. ही तेलाची बरणी बघा, ही आधी किती वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या राहायच्यात, तर ते घ्यायचो आपण आणि आता एवढं उपयोगात पण येत नाही ते. आधी कसं तेलाचं मोठा डबा आणायचो आम्ही आणि त्यातनं हे तेल छोट्या छोट्या बरण्यांमध्ये काढून घ्यायचो. आता तर ते पाऊच येतात, त्या पाऊचच काढतो डायरेक्ट, एका बरणीमध्ये एक पाऊच ओतून घेतो, म्हणजे ह्या बरण्यांचंही काम पडत नाही आता जास्त करून. हे बघा, हे सगळे जुनी डबे आमचे, म्हणजे आपले त्या आमच्या जुन्या घरातलेच आम्ही आणले. हे बघा, ही पण चिंचच आहे. मी सांगते ना, आम्ही 4-5 किलो चिंच भरली आहे आमच्या घरामध्ये. आणि ही प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ही मोहरी आणली आहे आपली गावावरनं, हिला धुवून कोरडी करून ठेवली आहे. ही बडीशोप आणली आहे, लोणच्याला लागतं ना, लोणचंही घातलं आमचं, पण अजून जास्तच आणून ठेवली आहे बडीशोप. मोहरी आणली, बडीशोप आणली, परत चिंच आणली आहेत आम्ही गावावरून, धणे, मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला आम्ही सर्व गावावरनं घेऊन आलो. आम्ही गावी गेलो होतो ना, आमच्या घराची पूजा होती तेव्हा. हे बघा, हे पण कपाट झालं आता स्वच्छ. हे दोघंही कपाटं झाली आता स्वच्छ. आता ह्या बाजूची 2 कपाटं आणखी आहे. आता यामध्ये सगळी भांडी आहे. आता ही पण आहे ना, ही 2 कपाटं ही पण तशीच स्वच्छ केली ज्या प्रकारे तिकडची केली होती. म्हणून तुम्हाला सांगते की याला पण हे लावलेलं आहे आपलं जेल आणि यालाही ओला कापड सुक्या कापडाने हे आम्ही पुसून घेतलं. ही बघा, ही भांडी आम्ही आता वरती सगळी रचली. हे 3 मिक्सरची भांडी आहेत. काही स्टीलचा आपला डबा आहे, ते आपलं भाजीचं कटर आहे स्टीलचं, ते पण आम्ही अजून यूज नाही करत म्हणून ठेवलं. लाकडाचं आमचं नवीनच आहे. बाकी हे काही फिटकरी असते, आपलं हे असते, ही आपली काचाची ग्लास आहेत आणि परत आपलं केटली आहे चहाची आमची एक आपली, आणि हे पण कटरच आहे ते आपलं कांदा वगैरे कापायचं. आणि ही केटली आहे आपली चहाची, पूर्ण सेट आहे तो चहाचा. ही अशी आपण वर ठेवून दिली आहेत त्यामध्ये भांडी. हे पण झालं पुसून.
आणि आता ह्या बरण्या आहेत ना, ह्या आपल्या ह्या थोड्या थोड्या सारख्या एकसारख्या आहेत. कुठे 3-4 बरण्या घेतलेल्या आहेत आम्ही ह्या डीमार्टमधनं सगळ्या. तर यामध्ये सुके मसाले भरतो आम्ही. ओवा, दालचिनी, काळी मिरी, लवंग, परत आपलं काही आपली हे असते, तीळ असते, चिली फ्लेक्स असते, आपलं ते ऑरेगनो असतं, असं काही पण जे आहे थोडं थोडं सामान. आपलं खायचं सोडा आहे आणि आपलं ते लिंबू सत्व असते. हे सगळं आम्ही ह्या बरण्यांमध्ये भरून ठेवतो. आणि बाकीचं सामान अजून काही ना काही असतंच. आता याला शोप असते, काजू बदाम असतात आपले, तेजपत्ता असतो आणि बाकी आणखी असं काही असलं ना छोटं छोटं सामान ते आणतो. तर ते ह्या बरण्यांमध्ये भरून आम्ही ठेवून देतो. आणि कॉफी पण ठेवतो ह्याच कप्प्यामध्ये आम्ही आमच्या सगळ्या. कारण कॉफीचे पण डबे आहेत आमचे, वेगवेगळ्या कॉफी असतात घरात. ती कॉफी कधी कधी आम्ही बनवतो. आम्हाला आठवण आली तर आम्ही ती कॉफी बनवून पितो. असं रोज नाही पित आम्ही कॉफी, पण आठवण आली किंवा कोणी पाहुणे वगैरे आले जे चहा नाही घेत त्यांच्याकरता मग कॉफी आणून ठेवतो. हे बघा, हे कॉफी आहेत ना, हे माझ्या मुलीने आणले आहेत. तिच्या ऑफिसमधनं लोक जातात ना बाहेरगावी, जसे कुठे तंजानिया किंवा कोलंबिया काय आणि साऊथ आफ्रिका, तिथून ह्या सगळ्या कॉफ्या आणल्या आहेत त्यांनी. तर ते आम्ही आणून ठेवतो. आणि ही मुलगी पण जाते बाहेरगावी, कधी आणते ती गेली तर तिकडनं. आणि ह्या कॉफीला आणि खूप छान आहेत ह्या कॉफी, प्यायलाही चांगल्या वाटतात. थोडं वेगळं टेस्ट असते पण चांगले आहेत. कॉफी खूप छान आहे. आणि ही पण आपली कुठून आणली मला आता आठवत नाही, ही आम्ही बरणीत काढून ठेवली आहे कारण ते याचे डबे आहेत ते. ही बघा, ही पण आता ही बरणीमध्ये पॅक करून ठेवली. ओली झाली ना की ती कॉफी मग दगड होऊन जातो. लवंग आमचे साचे आहेत गणपतीचे, मोदक करतो ना ते, आम्ही हे 2 प्रकारचे साचे आणून ठेवलेले. आणि ह्या ज्या छोट्या बरण्या आहेत ते आपल्या रोज जेवणाला काळं मीठ लागतं. ही बघा, ही एक कॉफी बघा कशी झाली आहे. तिचे मुलांनी कधी ओला हात घातला असेल चमचा वगैरे, त्यामुळे. पण मी राहू दिली आहे ती. थोडं थोडं फोडून मिक्सरमध्ये मी बारीक करून ती कॉफी वापरते, फेकत नाही त्या कॉफीला, राहू दिली आहे. आणि माझ्या मुलाला तर खूपच कॉफी आवडते. तो नेहमी प्यायला सांगतो मला कॉफी बनवून दे म्हणून. आता हे बघा, हा दुसरं कपाट आहे आमचं ह्या बाजूचं. आणि यामध्ये हे सगळे, हे आता बघा, हे आमचं 5वं कपाट आहे स्वच्छ करायचं. आणि यालाही सेम बघा जेल लावलेलं आहे. आणि थोडं माती जमली आहे बघा, थोडी धूळ आहे त्याच्यामध्ये, आपली धूळ. आणि आता यालाही आम्ही कोरड्या कापडाने, ओल्या कापडाने स्वच्छ करून घेतले. आणि आता ही सगळी भांडी त्यात ठेवतो.
कपाटामध्ये ना असं हे सगळे रिकामीच भांडी आहेत, पण ती कधीतरी वापरणाऱ्याची आहे. ही मिळालेली आहे सगळी कंपन्यांमधून मुलांना. हे यांच्या कंपनीतून पाण्याची बॉटल ही माझ्या मुलीला भेटली आहे तिच्या कंपनीतनं. आणि हे आहे आपले आईस्क्रीम वगैरे रस वगैरे खायला आपले काचेचे भांडी बाऊल असतात ना, याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे काढतो कधीतरी पाहुणे आले तर. आपण तर कधी खात नाही, पण पाहुण्यांकरता ठेवली ती भांडी. आणि ही आहे आपली बरणी आपली पाण्याची, ही पण कंपनीतून मिळाली. ही कॉफीची बॉटल आहे, ही पण यांनाच कंपन्यांमधून भेटतात ना, पण हे वापरत नाही. जुन्याच त्यांच्या आहेत भरपूर, खूप बॉटल आहेत म्हणून सध्या ठेवून दिलेत. तेव्हा जे खराब होतील तेव्हा परत वापरल्या जातील. यात कॉफीची बॉटल पण मिळाली आहे तिला. ही कॉफीची बॉटल आहे आणि हा कप आहे काही. ही बघा, ही कॉफीची बॉटल आहे ऑफिसला न्यायला. ही बघा, आता यात हे भांडी तशी ठेवून देतो पुसलं. आणि हा बघा, हा तो सेट आहे बघा. तुम्हाला ती केटली दाखवली ना मी चहाची, ही आम्ही राजस्थानला गेलो होतो ना तेव्हा घेतला होता हा सेट. हा पण आम्ही कधीतरी चहा पितो याच्यामध्ये काढून, कारण हे ना याला खूप वरनी थोडं छोटं तोंड आहे त्याला, तर याला चहा गार नाही होत लवकर यामध्ये, ह्या कपांमध्ये. मग आम्ही काढतो कधीतरी ती केटली. आणि पूर्ण सेट आहे तो चहाचा. हा राजस्थानहून आणला होता, आम्ही गेलो होतो फिरायला तर. आणि ही ओव्हनची भांडी आहेत आमची. हे बघा, ह्या कपाटामध्ये बस हीच भांडी ठेवलेली आहे. ही मोठी पाण्याची बॉटल आहे 2-2.5 लिटरची. ही आम्ही कुठे फिरायला जातो ना, तर त्याकरता ही मोठी बॉटल आणून ठेवली आहे. त्यात हे पाणी घेऊन जातो आम्ही घरून. हे पण कपाट झालं स्वच्छ. आणि हे जे वरती आहे ना एक कपाट, आता हे पण आमचं स्वच्छ झालेलं आहे. हे तुम्हाला दाखवते बघा. ह्यात पण अशीच भांडी आहेत. काही वेफर्सचं आहे, हे आहेत. त्याखाली ओव्हन आहे, ते ओव्हन पण स्वच्छ झालं आहे. आणि पूर्ण हे आता सगळी कपाटं स्वच्छ झाली. आता हे जे आहे ना, हे चिनी मातीचे आहेत सगळे. ह्या पण प्लेट आहेत, डिनर सेटसारखे आहेत हे सगळे, पण हे खूप जड आहेत आपले. आणि ही मोठी पण आहेत, तर त्या कपाटात बसत नाही. काही हे ओव्हनमध्ये पण ठेवू शकतो आपण ही सगळी भांडी, पण आम्ही हे खालच्या ट्रॉलीत ठेवून देतो, कारण ते ओझवून जाते वर कपाटामध्ये. तर हे बघा, हे खाली आम्ही ठेवून दिली आहे. ही ओव्हनची भांडी आहे, ही डिनर सेटची भांडी आहेत. भरपूर भांडी आहेत घरामध्ये. इतकी भांडी आहेत ना, किती फार इथे तिथे ठेवावं लागतात आणि कमी करावे लागतात. आता मैत्रिणी, तुमच्याकडे पण असतील अशी भांडी. आमच्याकडे तर खूपच झाली आहेत भांडी. आणि आता हे बघा, आता ही पूर्ण किचन स्वच्छ झाली आमची. आणि आता तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला पूर्ण, आधीचा पण व्हिडिओ बघितला आणि हा पण पूर्ण. आता हे 2 व्हिडिओ जे होते ही पूर्ण आपलं किचनची सफाई होती. आता डायरेक्ट आता गणपतीमध्ये भेटेल मैत्रिणींनो तुम्हाला परत स्वच्छ करताना. आणि लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना.